आज चक्क बनली मी कामवाली बाई. बघू शकतात कामवाली बाई बनली मी आज प्रत्यक्ष. म्हणजे बेडरूम साफ करत होते मी त्याच्यासाठी. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्याचे? नमस्ते सांगा तर मस्त सलाम म्हणजे तर आयुष स्वामीचरण प्रार्थना करते व्हिडिओला सुरुवात करते. तर बघू शकतात आज हम कर रहे थे बेडरूम की साफसफाई. म्हणजे बेडरूमच साफ करत होते मी, बघू शकतात. कारण की आम्हाला झालेले सूतक असं म्हणलं जातं की सुतकामध्ये साफसफाई करत नाही, पण आपल्या घरी आलेला एक नवीन वस्तू, त्या नवीन वस्तूची अरेंजमेंट करायची होती मला, म्हणून म्हटलं आता बेडरूमची सगळी माती मोती काढून घेऊ. झाडं काही काढलं नाही मी, फक्त वरच्या साफ केलं त्याच्यासाठी. तर आजपासून तुम्हाला व्हिडिओ 3 ते 5 ह्या वेळेत येणार आहेत. तर बघू शकता. तर मी झाडू मारत मारत होते, तर माझ्या आणि मिस्टरांच्या चुंबाचुंबी चालू होतं त्याच्यानंतर स्वयंपाक करण्याहून. कारण मी त्यांना काय बोलले, मी झाडू मारते तब तक आप खाना पका लीजिए. ते मला बोलायला लागले काय स्वयंपाक करायचं. मी त्यांना बोलले तुम्ही भाजी करा, मी चपात्या करून मोकळी झाली आहे. एक तर पेटून पण साफ करू आणि भाजी पण करू, त्याच्याहून चाललेलं होतं माझं. आणि ते बोले हो कब काम वाली भाई, तो बहुत बड़ी काम वाली हो गई है ना, तो अभी मुझे एक किचन में घुसना पड़ेगा, तो पंचा तो आज कुकिंग, मतलब करना तो पड़ेगा ही, क्योंकि दोनों मिलके करेंगे तो काम होता है. तर बेडरूम आवरून घेतलं मी माझं. म्हणजे का बेडरूम साफसफाई नाही केली, फक्त वरच्यावरतीच झाडू मारला मी. कारण माझे जे चुलत दीर वारलेत, अचानक वारले, ते एक्सपायर झाले. आम्हाला पण त्याच्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. आता तुम्ही म्हणाल की सुतक चाललेले तरी पण तू मंदिर के बाजू में, तर मी मंदिराला टच नाही केलेले. फक्त मंदिराच्या आउट साईडला जे फुलं होते ते फुलं सडलेले होते, म्हणजे एकदम वास येत होता त्या फुलांचा. मग त्याच्यासाठी मग ते फुलं उचलून मी सगळे बाहेर टाकले. ये देखिए ये जो वो नहीं चीज हॅट जोर लगा के हैया, ये देखिए बाहुबली पण गेम आहे आज. तर देख सकते हैं, तर ही ती नवीन वस्तू पलंग. पलंग आणला मी, कारण माझ्या घरात कॉट होता दिवाळीला, मी तो बाहेर टाकला. तर दिवाळीपासून तर आतापर्यंत मी खाली झोपत होते. काय सांगू तुम्हाला. शेवटी माझ्या मनासारखं झालं. तो पलंग आणला तर तो पलंगनुसार टुकू 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 छुकू तिकडून इकडे हालतोय तो पलंग. पण केली मी अरेंजमेंट कशी तरी. आता तरी पण तो पण काही पैसे ना. त्याच्यानंतर काय करू चिडचिड 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 होत होती घरामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर या मुलाच्या बॅगा वगैरे सगळं म्हणजे, आणि एक कपडा उचल की तिकडे टाक, एक कपडा उचल की तिकडे टाक, बघू शकतात. नुसतं कपडे कपडे कपडे, मुलांचे कपडे, माझे तर कमीच कपडे आहेत मुलांचे आणि माझ्या मिस्टरांचे, यांचे इनके कपड़े पोत रहे थे तीनों को आप बेटे के. ये देखो ये पंथी वापस बोलूँ, देख सकते हैं आप. तो अभी आपको ना हिंदी इंग्लिश मराठी तीनों में वीडियो आएंगे, इंग्लिश कम आएंगी थोड़ी, हिंदी और मराठी तो ये दोनों में वीडियो आएंगे 3 ते 5 इस टाइम पे. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की नक्की करा. आणि तुम्हाला सांगू की एवढे दिवस व्हिडिओ का नाही येते, तर माझ्या मागे लागलेली शंजी 7.5, थोडं काही करायला केली की काही ना काही प्रॉब्लेम येऊन उभेच राहत आहेत तुम्हाला काय सांगू. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर मग मी घेतलं होतं उडदाची डाळ बनवायला, म्हणजे मी नाही घेतली, तुमच्या भाऊने घेतली बनवायला. तर भाई साहब मुझे बोलते कि ओ शैतानी मेरे को अभी वीडियो डाल, मैं अगर इतना अच्छा कुकिंग बना रहा हूँ और तारीफ तेरी होगी, तो इसके लिए मेरा व्हिडिओ टाक. मग आता काय आपल्याला ते टाकावंच लागणार. मग त्यांची सेटिंग करून देत होते मी व्हिडिओ टाकण्यासाठी. बघू शकता त्यांचा चेहरा काही आला नाही त्या शूट करताना. तर देख सकते आप, इतना हॉटेल वाले भी इतना ये नहीं करते रहेंगे, इतना मैं मसाला हिला रे मजा करत होती. तर बघू शकता तुम्ही. तर त्यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे. इतकी आवड आहे ना, तुम्हाला काय सांगू. त्यांचे स्वयंपाक ते करून घेतात. कधी-कधी ना मला पण जेवायला देतात कधी-कधी. पण भाज्या खूप तिखट करतात तो. तर असं आहे. मग आता माझी आवराआवर चालू होतं, पसारा होता. ही बघा ही मोठी किट आहे अजून. ती पण ते पलंगाखाली घातली. पण आपला कॉट असतो ना, तो कॉटमध्ये आपले अर्धे सामान बसून जातो. आणि पलंगाखाली सामान बसत नाही जास्त. आणि आपण पलंगाखाली पण सामान ठेवलं ना, तर आपल्या पलंगाखाली मच्छर जमा होतात. त्याच्यासाठी सध्या मी पलंग इथे ठेवलेलं आहे. नंतरच्या नंतर बघते आता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्ही टिपाई घेतलेला होता गणपतीच्या वेळेस, तर दिवाळीच्या वेळेस टिपाई घेतलेला होता. तर टिपाईवरती मग पिछाना रखते आम्ही, देख सकते आतरून ठेवून टाकलं मी, बघू शकता. आता ही बघा तुम्ही खपडी दिसते ना तुम्हाला, ही माझी उत्तर दिशेची भिंत आहे. जेव्हापासून मला हे घर बिल्डरने दिलं, म्हणजे तेव्हापासूनच हे भिंतीच्या खपल्या नुसत्या खाली पडतात. आम्ही याला सिमेंट पण भरलं, व्हाईट सिमेंट पण भरलं, पुट्टी पण भरली, तरी पण आम्ही सकडा चुकडा करून बसलेले त्या भिंतीला. तरी पण ते काही राहत नाही. 3-4 महिने झाले की ती खपली खाली पडलीच पाहिजे. पलंग माझा तिथंच होता पहिले. तर बघू शकता तुम्ही. इतकं म्हणजे मला इतकं प्रचंड राग आला आणि तुम्हाला काय सांगू आता. शेवटी आम्ही ठरवलेलं की तेवढ्या पट्ट्या त्यांना वॉलपेपर लावून द्यायचा. तर वॉलपेपर कधी लावेल ना, मी ते तुम्हाला नक्की दाखवेल.
मी फक्त वरच्यावरती घराची साफसफाई करत होती, कारण आपल्याला म्हणजे 18 तारखेपर्यंत मला घराची साफसफाई करता येणार नाही. पण मात्र गोधड्या बिधड्या मी धुवून टाकणार आहे, कारण चैत्र नवरात्री लागते त्याच्यासाठी. तर शेवटी मी सेटिंग करून घेते तात्पुरतीसाठी. हे बघा तुमचे भाऊ खलबत्त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करून घेतात आणि त्याचा मग मसाला करतात. आता ते म्हणत होते मला की "वो काम वाली बाई थोड़ा बताएंगे मुझे कि मसाला कितना डालने का, क्या डालने का है?" तो मैं बोली उनको कि कुकिंग आप हो कि मैं हूँ? तो म्हणे की कुकिंग तो मैं भी और तू भी आहे, तो दोनों मिळके करेंगे. मग आता काय आपल्याला हातातलं काम सोडून यावंच लागतं. आले मग मी. आता तुम्ही म्हणाल किचनवरती खूप पसारा आहे. तर हो, आमच्याकडे 3-4 दिवसांनी पाणी येतं. पाणी येतं तर पाणी ऐसा आता है ना की मतलब आई नो की मेसेज डालते की आज पाणी नाही आहे का. झालं मग कल्याण. कल्याणच झालं मग असं असतं. हे बघा ही टाकली उडदाची डाळ. बघू शकता तुम्ही. अशी उडदाची डाळ टाकली आम्ही. उडदाची डाळ खाऊ और कोने में जाके सो जाओ. ऐसा है हमारा. तर बघू शकतात आणि मी जास्त उडदाची डाळ खात नाही, कारण ती उडदाची डाळ आहे ना शरीराला जड असते. बघू शकतात तुम्ही. आणि त्यांनी बनवली, कशी बनवली, काय बनवली, त्यांना म्हणलं तुम्ही कशी बनवा, फक्त मला पोटात लागले काव आरोड्या मारायला. चपात्या पहिलेच करून टाकलेल्या होत्या मी. आपण खरं सांगू का, भाजी होऊन जाते, पण आपल्याला चपाती करायला वेळ लागतो आणि मला चपाती करायला खूप जाम कंटाळा येतो. इतना गुस्सा आता है ना चपाती बनाने के टाइम पे, आपको क्या बोलूँ मैं. इसलिए मैं ना पहले चपाती बना के लेती हूँ, मतलब भात में टेन्शन ना रहे. तर ते भाजी चमचा टाकल्यावर ते निघून गेले. ते मग ते भाजी उकडायला सुरुवात केली. ते भाजी उडदाची डाळ आवाज चलो कुकिंग शेट थोड़ा आओ मेरे को भी देखो. चम्मच कड़े में डाल के चले गए, मेरे को कौन देखे काम. मग ते म्हटलं जा तुम्हाला तुमची उडदाची डाळ बोलवते. मग त्यांनी काय केलं किचन साफ करायला पण सुरुवात करून टाकली. आता काही ठिकाणी ऐकलेलं आहे मी की माणसाने किचनमध्ये घुसले नाही पाहिजे. बघा आपल्याला एक एक मिनिट एक एक तास असा म्हणजे टेन्शनमध्ये जातो. त्यासाठी ना आपण लोग है ना हंस के रहिए. जिंदगी ऐसा निकालिए की मतलब पता ना चले कब क्या हो जाएगा कब नहीं. तो त्याच्यासाठी हसून खेळून तुम्ही दिवस काढा, बस माझी हीच निवेदन आहे तुम्हाला. आणि तुम्हाला आजपासून व्हिडिओ हिंदी मराठी दोघं ह्याच्यामध्ये येतील, कधी कधी हिंदी पण येतील. आणि 3 ते 5 ह्याच वेळेत येणारच व्हिडिओ. माझ्या मागे लागलेली तर शनीची 7:30 आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकली नाही. वो कहते हैं ना, एक एक आ जाएगा तो सारी मुश्किलें लेके आ जाती खड़ी. ऐसा मेरा टाइम था, तो देख सकते हैं आप. तो मेरे हस्बैंड भी थोड़ा तबीयत ठीक नहीं थी, इसलिए काम पे भी नहीं जा रहे थे और हमारे पीछे एक 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 चालू हो गया था, अभी आने लगे कम से. तो देख सकते हैं. मग मीठ टाकून स्वतःचीच तारीफ स्वतःच्या हातांनी करून घेतली तुमच्या भावाने. बघू शकतात की देखो देखो मेरी तारीफ तो कोई नहीं कर रहा, खुद को ही करना पडेगा तारीफ. त्याच्यासाठी त्याने स्वतःच्याच हाताने टाळ्या वाजवून स्वतःची तारीफ करून घेतली. मग उकळायला लागल्याच्या नंतर त्याने गॅस कमी केलेला होता. गॅस कमी केल्याच्या नंतर मग ते थोडं तेल वर द्यायला लागलं. गावच्या लोकांना ना तेल जास्त लागतं आणि तेलाची आता महागाई झालेली आहे त्याच्यासाठी. आणि हा व्हिडिओ आहे परवाचा व्हिडिओ, कारण आमच्याकडे लाईट नव्हती, त्यामुळे मी काल तुम्हाला व्हिडिओ टाकू शकले नाही. हा परवाचा व्हिडिओ. उद्याचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारचा व्हिडिओ उद्या टाकणार आहे मी 3 ते 5 या वेळेमध्ये. बघू शकता तुम्ही. आणि यांना एक चांगली सवय की कधी पण किचनमध्ये गेले ना भाजी करायला की माझे किचन साफसफाई करून टाकतात. आणि पूर्ण म्हणजे जितना मेरा पानी भरला रहता है ना सिंटेक्स का, टकी में टकी खाली हो जाता है मेरा. तो मैं सिंटेक्स का पानी 4 दिन तक चलाती हूँ ना, मेरे हस्बैंड वो सिंटेक्स का पानी 2 दिन में खलास कर डालते हैं. इसलिए मैं इनको किचन में कुछ रहने देती, पर अभी क्या करने का, इनके पिताजी को भी वही आदत थी, इनको भी वही आदत है. इनके भी मेरे भी ससुर जी जो थे ना, वो घर में ऐसे ही करते थे. उनके भी हाथ में इतना टेस्ट था ना, बहुत टेस्ट था, बहुत अच्छे से बनाते थे. वो बैंगन का भाजी, मच्छी, मटन बहुत अच्छे अच्छे भारी बनाते थे. तो चलो बाय आप सभी को. श्री स्वामी समर्थ.